Good morning, students. I, Santosh Kumar Patil, welcome you on the TYBA Old Compulsory English and New AEC course, that is Ability Enhancement course. Dear students, as you know that the new guidelines of lockdown has been initiated, and earlier we were conducting the manual classes, but however, as per the new guidelines of lockdown, we are going to again reconduct the online teaching learning platform, and therefore we will meet regularly for the TYBA AEC course, Ability Enhancement course. Dear students, I have already circulated all the detailed textual notes on the TYBA MIL Marathi, Hindi and English WhatsApp group. मी अगोदरच TYBAच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीच्या MIL ग्रुपवर अत्यंत सविस्तर अशा पद्धतीच्या नोट्स ह्या अपलोड केलेल्या आहेत. आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स, प्लीज डाउनलोड दोज नोट्स और मेक अ झेरॉक्स कॉपी ऑफ इट. जर तुम्ही लेक्चरच्या वेळेस जर त्या नोट्सची झेरॉक्स कॉपी समोर ठेवली तर ती तुम्हाला समजण्यासाठी, शिकण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असं मला वाटतं. परंतु लॉकडाऊनच्या विविध निर्बंधांमुळे जर तुमच्याकडे त्याची झेरॉक्स कॉपी नसेल तर त्याची सॉफ्ट कॉपी जी मी तीनही ग्रुपवर अपलोड केलेली आहे PDF फॉर्मॅटमध्ये, ती तुम्ही डाउनलोड करा, त्याचं PDF फाईल बनवा आणि तीही तुम्ही लेक्चरच्या दरम्यान किंवा लेक्चरनंतर स्क्रीनशॉट वगैरे वापरून त्याचा यूज करू शकतात. सो डिअर स्टुडंट्स, फॉर TYBA ASC सेमिस्टर 6, this is the last semester of our degree course. For this degree course we have 2 units. आपल्याला इथे 2 युनिट अभ्यासायचे आहेत आणि ह्या 2 युनिटच्या माध्यमामध्ये आपल्याला विविध प्रकारचे सब युनिट पण अभ्यासायचे आहेत. आणि हे जे युनिट आहेत हे युनिट साधारणतः कम्युनिकेशन स्किल या सदरामध्ये मोडतात. दीज युनिट्स आर पार्ट ऑफ द कम्युनिकेशन स्किल्स, कम्युनिकेटिव्ह स्किल्स, दोघं म्हटलं तरी काही हरकत नाही, कम्युनिकेशन स्किल किंवा कम्युनिकेटिव्ह स्किल्स. मित्रांनो, आपल्याला साधारणतः पहिलं आपलं जे युनिट आहे ते युनिट आहे ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन तुम्ही जर टीचिंग करत असताना सोबत वही ठेवली तर ते अत्यंत योग्य होईल. आणि दुसरं युनिट जे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे दॅट इज नॉन व्हर्बल अँड टेक्निकल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल अँड टेक्निकल कम्युनिकेशन. तर मित्रांनो, दिस 2 युनिट्स, एक ओरल आणि दुसरं नॉन व्हर्बल अँड टेक्निकल कम्युनिकेशन, ही 2 युनिट आपल्याला या सेमिस्टर 6 मध्ये अभ्यासायचे आहेत. आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स, बी रेडी विथ आयदर सॉफ्ट कॉपी ऑफ द टेक्स्ट बुक और झेरॉक्स कॉपी ऑफ द नोट्स विच आय हॅव प्रोव्हाइडेड टू यू. या दोघांपैकी एक जर तुमच्याकडे असेल तर निश्चितच तुम्हाला अध्यापनाच्या वेळेस, टीचिंग लर्निंगच्या वेळेस हे अत्यंत सोपं आणि सहज होईल असं मला वाटतं. नाऊ डिअर स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट पार्ट, दॅट इज ओरल कम्युनिकेशन. व्हॉट इज ओरल कम्युनिकेशन? ओरल म्हणजे तोंडी आणि कम्युनिकेशन म्हणजे संभाषण. व्हॉट इज ओरल कम्युनिकेशन? Just let's learn. Oral communication is an inseparable part of human life. Inseparable, अविभाज्य. Humans do continuously communicate mainly orally, consciously or unconsciously, knowingly or unknowingly. आता पहा, शक्यतो, this is my opinion, I am not final, it is not my final opinion, but I believe that as the COVID pandemic is going on, may continue in coming days, तो पुढच्या दिवसामध्ये सुद्धा चालू राहील अशी शाश्वती किंवा शक्यता असल्या कारणामुळे तुमची सेमिस्टर 6 ची परीक्षासुद्धा
ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने होऊ शकते असं मला वाटतं. पण प्रामुख्याने मोड हे ऑब्जेक्टिव्ह असेल, वस्तुनिष्ठ असेल असं मला वाटतं. आय एम नॉट शुअर what will the guidelines, timely guidelines of the university, we will learn it accordingly. पण मला असं वाटतं की साधारणतः जर ही वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीची परीक्षा झाली तर तुम्हाला आपण शिकत असतानाच ह्या ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची आहे आणि ती आपल्याला डिस्क्रिप्टिव्हमधून करायची आहे. म्हणून ओरल कम्युनिकेशन इज ॲन इन्सेपरेबल पार्ट ऑफ ह्युमन लाईफ. Humans do continuously communicate, mainly orally, consciously or unconsciously, knowingly or unknowingly. In the globalized world, the need for effective communication is being felt more than ever in all walks of life. In today's competitive world, the need of effective communication is a basic skill for your selection in all the sectors of life. तुम्ही as you are the students of TYBA, after graduation you may seek your admission to PG or some degree, diploma or any course, especially a professional course. किंवा तुम्ही जर एखाद्या नोकरीसाठी गेलात तर तुम्हाला तुमचं जर स्किल जर कोणतं अभ्यासलं जाईल तर ते स्किल तुमचं असेल दॅट इज इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावशाली, कम्युनिकेशन म्हणजे संभाषण, स्किल म्हणजे कौशल्य. तुमचं प्रभावशाली जे संभाषण कौशल्य आहे ते तपासलं जाईल, त्याची टेस्टिंग केली जाईल. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू कॅन गेट सिलेक्टेड फॉर द फर्दर कोर्स, जॉब, प्रमोशन ऑर एनी अदर थिंग. म्हणून effective communication is most essential and ask communication or ask skill in today's competitive world, especially in corporate and business world. विशेषतः corporate आणि business world मध्ये the candidate who has very effective communication skill is get easily selected. Okay, his chances of selection are more rather than usual a student who has a very average or usual communication skill. Okay, it is one of the prominent skill look for during in interview. इंटरव्ह्यू मध्ये, मुलाखतीमध्ये सगळ्यात जर पहिल्यांदा जर पाहिलं जातं तर तुमचं हे ओरल कम्युनिकेशन पाहिलं जातं. कोणाकडनं? बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजे मालक. एम्प्लॉयर, कोणताही मालक हे तुमचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे पाहत असतो. ओके, ही इज इंटरेस्टेड हाऊ डू यू कम्युनिकेट, हाऊ डू यू इम्प्रेस अदर्स and what is your way of presentation or presenting the things. That is tested during the interview. The term oral communication means communication made through articulatory organs. Now, what is effective communication? What is oral communication? It is a communication which we made through articulatory organ. Organ म्हणजे काय? अवयव. That is the part of our body. आणि आर्टिक्युलेटरी म्हणजे उच्चारण. आर्टिक्युलेटरी मीन्स उच्चारण. आर्टिक्युलेटरी, आर्टिक्युलेटरी. आर्टिक्युलेट म्हणजे उच्चारण क्षमता असलेली. तर आपल्याला उच्चारण करण्यासाठीचे जेही काही आपले पार्ट्स आहेत, शारीरिक अवयव आहेत, बॉडी पार्ट्स आहेत, त्याच्यामार्फत आपण जे कम्युनिकेशन करतो इट इज कॉल्ड ओरल कम्युनिकेशन. In oral communication, the role of encoder and decoder constantly change. Oral यामध्ये दोन जणांचा रोल असतो, दॅट इज एन्कोडर आणि दुसरा असतो डिकोडर. इन सिम्पल लँग्वेज, इन सिम्पल टर्म, एन्कोडर म्हणजे एन्कोडर मीन्स स्पीकर, जो बोलतो तो, आणि तो जे बोलत आहे त्याचा अर्थ लावतो, त्याला डिकोड करतो, म्हणून त्याला म्हणतात लिस्नर. ओके, सो इन कम्युनिकेशन स्किल द इम्पॉर्टंट रोल
इज प्लेड बाय एनकोडर अँड डिकोडर. म्हणून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न येऊ शकतो. एनकोडर म्हणजे काय? एनकोडर मीन्स स्पीकर अँड डिकोडर मीन्स, डिकोड म्हणजे काय? उलगडणे. ओके. आणि एनकोड म्हणजे सांगणे, दॅट इज लिसनर. बोलणारा आणि ऐकणारा, दीज आर कॉल ॲज एनकोडर अँड डिकोडर इन कम्युनिकेशन स्किल. ओके. द नेक्स्ट, ओरल कम्युनिकेशन इज ऑल्सो नोन ॲज डायडॅडिक कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, हा तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न येऊ शकतो. ओरल कम्युनिकेशन इज ऑल्सो नोन बाय व्हॉट वर्ड? ओरल कम्युनिकेशनला कोणत्या शब्दाने ओळखतात? तो इट इज लर्न बाय डायडॅडिक कम्युनिकेशन. डायडॅडिक कम्युनिकेशन म्हणजे किंवा डायडिक कम्युनिकेशन म्हणजे सुद्धा दॅट इज ओरल कम्युनिकेशन. डायडिक कम्युनिकेशन is a communication, it is a interaction between two or more person. What is डाय म्हणजे दोन. डायडिक कम्युनिकेशन म्हणजे काय? दोन लोकांमध्ये अ कम्युनिकेशन बिटवीन टू or more person is called dyadic communication. Okay. So a communication which occurs between two or more person where the role of encoder and decoder is being played is called dyadic communication. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं. ओके. सो डू यू गेट धिस? नाउ लर्न. म्हणजे ऑब्जेक्टिव्हमध्ये व्हॉट इज ओरल कम्युनिकेशन, व्हॉट इज द रोल ऑफ एनकोडर, what does mean encoder and what does mean by decoder, याच्या सोबत what is डायडिक कम्युनिकेशन, त्याची एक सिम्प्लिफाईड व्याख्या तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकते. ओके. नाउ इट इन्क्लूड्स, व्हॉट इज डायडिक कम्युनिकेशन? इट इन्क्लूड्स फेस टू फेस अँड टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. आता लक्षात ठेवा, व्हॉट इज डायडिक कम्युनिकेशन. ओके. एक पहिलं, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? पहिला होतो फेस टू फेस कम्युनिकेशन. ओके. समोरासमोर जे कम्युनिकेशन केलं जातं ते सुद्धा डायडिक कम्युनिकेशनमध्ये येतं. त्याच्यानंतर येतं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. आजकालच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभाषण हे टेलिफोनिक किंवा मोबाईलवर केलं जातं. It is also a part of dyadic communication. Then third, interview, मुलाखत, speeches, seminars, व्याख्यानं, चर्चासत्र होतं त्याचा खरा अर्थ, आणि अनाउन्समेंट, घोषणा. then announcement. These are parts of dyadic communication. तर हे जे तुम्हाला फेस टू फेस कम्युनिकेशन, टेलिफोनिक कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन, इंटरव्ह्यू, स्पीचेस, सेमिनार्स अँड अनाउन्समेंट, दीज आर पार्ट्स ऑफ डायडिक कम्युनिकेशन. हे लक्षात ठेवलं पाहिजे ऑब्जेक्टिव्हमध्ये. याच्यातलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ डायडिक कम्युनिकेशन, याच्यापैकी खालीलपैकी कोणता एक डायडिक कम्युनिकेशनचा भाग नाही आहे, दुसरंच काहीतरी याच्यात येऊ शकतं. तर जे अयोग्य असेल ते तुम्ही पॉईंट आउट केलं पाहिजे. नाउ the term oral communication is wider term and encompasses different types of like speech, public speech. आता ओरल कम्युनिकेशनमध्ये काय काय येतं? मग हे तर प्रकार झाले, पण याच्यासोबत व्हॉट डज इट इन्क्लूड, व्हॉट डज इट एनकम्पासेस, त्याच्यामध्ये कशाचा समावेश येतो? तर ओरल कम्युनिकेशनमध्ये समावेश येतो. नाउ सी हिअर, ओरल कम्युनिकेशनमध्ये समावेश येतो स्पीच. स्पीच इज अ पार्ट ऑफ ओरल कम्युनिकेशन. पब्लिक स्पीच, लोकांमध्ये जे व्याख्यान दिलं जातं, दॅट इज अ पार्ट ऑफ डायडिक कम्युनिकेशन. देन ग्रुप डिस्कशन, GD, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट नाउ डेज. ग्रुप डिस्कशन फॉर सिलेक्शन, GD म्हणतो आपण त्याला.
गटचर्चा, मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, conversations, individual or group presentation, business presentation, all these is a part of dyadic communication. Okay, so in introduction you understand what do you mean by oral communication. Oral communication मध्ये speech, public speech, group discussion, meeting, conferences, personal communication, personal presentation, business presentation, individual यांचा समावेश होतो. But here speech activity during interview, presentation, speech, dialogues and group discussion is concerned. So all हे जे सगळं आहे हे सगळंच्या सगळं पार्ट आहे ओरल कम्युनिकेशनचा. इट इज अ पार्ट ऑफ oral communication. So in introductory speech, I hope you have better understand what do you mean by oral communication. What do you mean by dyadic communication? What are the parts of oral communication? What is the part of encoder and decoder? So I hope मला असं खात्री आहे की तुम्हाला हे सगळं चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेलच.